नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण भारतीय रेल्वे मंत्रालयाकडनं जी आरपीएफ म्हणजेच रेल्वे पोलीस फोर्समध्ये जी 4660 पदांसाठीची वॅकन्सी निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय। तर मित्रांनो, याच्या अगोदर आपल्याला एक फेक नोटिफिकेशन पण पाहायला मिळाली होती, परंतु ही जी ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला मिळालेली आहे ती मिळालेली आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल पोर्टलवरनं। तर ते पोर्टल नक्की कोणतं आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, www.employmentnews.gov.in ह्या वेबसाईटवरती रेल्वे मंत्रालयाकडून ही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्या पेज नंबर 16 वरती ही ॲड तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यतः दोन जागा या ठिकाणी असणार आहेत, दोन पोस्ट आहेत। पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे रेल्वे सब इन्स्पेक्टर, त्यानंतर असणार आहे रेल्वे कॉन्स्टेबल। तर ह्या दोन पोस्ट आहेत बेसिकली। यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू होतील 14 एप्रिल पासनं, बेसिकली 15 एप्रिल पासून तुम्ही अप्लाय करू शकता आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 15 मे 2024 पर्यंत। करेक्ट, तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी असेल। तर रेल्वे पोलीस फोर्समध्ये ही 2018 ला एकदा वॅकन्सी निघाली होती, त्यानंतर ही आत्ताची वॅकन्सी आहे। साधारणतः 5 वर्षाच्या नंतर ही वॅकन्सी आहे। तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा उठवायचा आहे। जी मुलं महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करतायत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। जर आपण पाहिलं तर तुम्हाला सब इन्स्पेक्टर जी की आपल्या MPSC कडनं जी PSI ची पोस्ट असते, सेम टू सेम ती पोस्ट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। फक्त रेल्वेसाठी आहे सब इन्स्पेक्टर नावाची पोस्ट, ज्याला SI नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर यासाठी जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। तुमचा बेसिक पेमेंट असणार आहे 35,400 रुपये। त्यानंतर जर आपण पाहिलं तर तुमचं एज लिमिट या ठिकाणी कोविडच्या कारणामुळे एज लिमिट वाढवलेलं आहे। 20 ते 28 वर्षाचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात। SI साठी जागा असणार आहे 452 जागा। सगळ्यात जास्त जागा ज्या पोस्टसाठी आहे ती पोस्ट आता आपण पाहूया। तर मित्रांनो, सगळ्यात जास्त जागा या ठिकाणी असणार आहे कॉन्स्टेबलसाठी। तर कॉन्स्टेबलसाठी टोटल जागा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे 4208 जागा। 18 ते 28 वर्षाचं पण एज लिमिट या ठिकाणी आहे। आणि जर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं, जर आपण पाहतो की महाराष्ट्र शासनाच्या जे पोलीस आहेत आपली महाराष्ट्र पोलीस फोर्स, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 12वी उत्तीर्ण लागतं। परंतु तुम्ही रेल्वे पोलीस दलामध्ये जर तुम्हाला कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर तुम्ही 10वी पास असाल तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता। 10वी पासवाले एकदम अप्लाय करू शकतात, काही काळजी करायची गरज नाही आहे। तर मित्रांनो, चला बाकीची माहिती पाहूया की नक्की सिलेक्शन प्रोसेस कशी असते, काय कसं असतं ते एकदा पाहून घेऊया। तर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला 4 स्टेजमध्ये जावं लागतं। पहिली जी स्टेज असणार आहे ती असणार आहे कम्प्युटर बेस्ड CBT, जी एकच CBT तुमची होईल। 120 प्रश्न या ठिकाणी असतील, त्यासाठी 90 मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळेल। 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। दुसरी स्टेज असणार आहे ती असणार आहे PMT, ज्यालाच आपण फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणतो। याच्यामध्ये बेसिकली तुमची हाईट, चेस्ट वगैरे तुमचं मोजमाप होईल। ओके, तुमच्या वेटच्या अनुसरून तुम्हाला तुमची हाईट वेट असणं आवश्यक आहे। त्यानंतर थर्ड स्टेज जी असणार आहे ती असणार आहे PET, ज्यालाच की आपण फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणतो। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही इव्हेंट द्यावे लागतील, त्यामध्ये रनिंग आहे, लॉंग जंप आहे, हाय जंप आहे, ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला पार कराव्या लागतील। आणि शेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो। सिंपल प्रोसेस आहे, काही अवघड नाही आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बाकीचे पण काही पॉईंट्स आहेत। तर मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर कॉन्स्टेबलचा जो एक्झाम पॅटर्न आहे तर यामध्ये बेसिक अरिथमॅटिक 35 प्रश्न असतील, 35 गुण असतील। त्यानंतर असणार आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग 35 प्रश्न 35 गुण। त्यानंतर असणार आहे जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 गुण, 120 मार्काचा पेपर, 120 प्रश्न आणि 90 मिनिटाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी असेल। सिलेबस मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल। जर तुम्हाला ह्या भरतीमध्ये काय डाऊट असतील किंवा फॉर्म कसा भरायचा याच्यावर संपूर्ण आपली माहिती आपण टेलिग्राम ग्रुपवर शेअर करतोय। नक्कीच त्याला जॉईन व्हा। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो। जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।